की तुम्ही पण मातीशी संबंधित आहात, शिंदे सर मातीशी संबंधित आहात, मी तर शेतकरी आहे. मी असं लिहिलं होतं की बोटांचा करून बोरू मातीची केली पाटी, बोटांचा करून बोरू मातीची केली पाटी, मी लिहायला शिकलो माणसांनो तुमच्यासाठी, मी लिहायला शिकलो माणसांनो तुमच्यासाठी. समोर बसलेले सर्व मान्यवर, खरं तर शिंदे सरांचा हा दुसरा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे आणि दोन्ही पुस्तकं कवितांची आहेत. प्रथमतः कविता म्हणजे नक्की काय आणि आपल्या मनातले विचार नेमकं कवितेच्या रूपातच का मांडायचे आणि ते मांडत असताना त्याचं पुस्तक का करायचं, पुस्तक करत असताना आपण रात्र रात्र एका एका शब्दासाठी का जागायचं आणि जागल्याच्या नंतर आपल्या आयुष्यातला महत्वाचा वेळ त्या शब्दांसाठी दिल्याच्या नंतर त्याचं पुस्तक करू ते लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याच्यासाठी कार्यक्रम घेणं, एवढा अट्टहास एखादा माणूस का करतो असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असेल तर त्याचं उत्तर एका वाक्यात सुरुवातीला देतो की हा माणूस जो काही धडपडत राहतो ना ते त्या माणसाचं जिवंतपण असतं आणि हे जिवंतपण इतरांना जिवंत ठेवण्यासाठी, विचारधारा जिवंत ठेवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं सकारात्मक काहीतरी आपल्याला या समाजाला द्यायचं आहे, ही ऊर्जा ज्याच्यामध्ये असते ना तोच खरं तर साहित्यिक होतो, तोच कवी होतो, तोच लेखक होतो, तोच विचारवंत होतो. खऱ्या अर्थानं आता मी इथं आल्याच्या नंतर विचारपीठावरती इकडे बसलेले प्रवीण सर आणि या तिघांचा इथं आल्याच्या नंतर परिचय झाला, पण मी केंद्रे सरांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतोय. म्हणजे प्रशासनामध्ये काम करणारा एक माणूस त्याच्यानंतर पुन्हा बालभारतीमध्ये आल्याच्या नंतर या शेती मातीमध्ये रानात कुठंतरी भटकणारा, गायांचं शेण उचलणारा, रानामध्ये मोलमजुरी करणारा एक हनुमंत चांदगुडे, त्याची कविता केंद्रे सरांना सापडते आणि केंद्रे सरांच्या माध्यमातून बालभारतीमध्ये येते. मागाशी जसं सांगितलं शिंदे सरांच्या कवितेच्या बाबतीमध्ये तर 2018 साली माझी एक कविता थेट बालभारतीच्या इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये आली आणि ती आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये हनुमंत चांदगुडे म्हणजे नक्की कोण काय आणि तो जी प्रवास सुरू झाला, आज अभिमानाने सांगतो आज 3 कविता अभ्यासक्रमामध्ये आहेत. आणि या हिरव्या वाटा मला खऱ्या अर्थानं सापडल्या. म्हणजे शिंदे सरांचं, मी हे का सांगतोय, शिंदे सरांच्या पहिल्या पुस्तकाचं नाव होतं काटेरी वाट. त्या काटेरी वाटा तुडवल्याशिवाय, काटे कुठे तुडवल्याशिवाय तुम्हाला सुखाची हिरवळ दिसत नाहीये आणि तो प्रवास केल्याच्या नंतरच खरं तर ही वाट सापडते. नेमकी ती जर हिरवी वाट असेल आणि माझ्या समोर जर वन विभागामधले सर्वजण असतील तर मला वाटतं की या सगळ्या वाटा हिरव्या का झाल्या. शिंदे सरांच्या मनात नक्की झाडाबद्दल, झुडपांबद्दल, तिथल्या त्या सगळ्या हिरवाईबद्दल, गवताबद्दल काय भावना आहेत. तर मीच असं लिहिलं होतं एका कवितेमध्ये की झाड नामाची समाधी, झाड तुक याची गाथा, झाड नामाची समाधी, झाड तुक याची गाथा, जगताला जगवते झाड सह्याद्रीचा माथा. जगताला जगवणारं जर काय असेल ना तर ते झाड आहे. या झाडापासूनच फळं, फुलं, पानं सगळं येतात. आपल्याला, तुम्हाला, मला जिवंत ठेवायला ऑक्सिजन मिळतो आणि म्हणून वन विभाग आणि या वन विभागामधल्या या झाडांवरती, निसर्गावरती लिहिलेल्या कविता किती महत्वाच्या आहेत. तर त्यामुळे मला शिंदे सरांचं आज मनापासून अभिनंदन करायचं आहे. आणि शिंदे सरांनी हा जो, म्हणजे मागाशी बोलत असताना पण त्यांनी एक वाक्य खूप सुंदर उच्चारलं. ते म्हटले की मी जिथं नोकरी करतोय, जिथं ज्या नोकरीवरती माझं पोट पाणी चालतं, माझा प्रपंच चालतो, तिथल्या त्या सगळ्या जगण्याला माझ्याकडून काहीतरी गेलं पाहिजे त्या नोकरीच्या व्यतिरिक्त, आणि म्हणून मी कविता केल्या. म्हणून तर हे सर खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि हिरव्या वाटा या काव्यसंग्रहाच्या निर्मितीपासून किंवा त्याच्या आधीच्या काटेरी वाटच्या निर्मितीपासून मी सरांच्या सोबती नव्हतो. सर गुरु वगैरे मानतात, मी खरं सांगतो गुरु शिष्य त्या परंपरेमध्ये लटकलं की छोटा मोठा येतो आणि मी छोटा मोठा वगैरे मानत नाहीये, मी माणसाला माणूस मानतो. आणि त्यामुळे त्या परंपरेमध्ये न जाता आपण खरं तर तुम्ही लिहिताय, मी लिहितोय, आपल्यात कुठे छोटा मोठा पण आहे. तुमच्या मनात विचार येतो, माझ्या मनात विचार येतो, मी डोळ्यानं पाहतो, हे डोळ्यानं पाहतात, ते तोंडानं बोलतात, मी तोंडानं बोलतो, मी पेनानं लिहितो, ते पेनानं लिहितात. याच्यापेक्षा वेगळं काही असतं, पण दोघांच्या लेखनातला उद्देश एकच आहे. मी माणसांच्या जगण्यासाठी लिहितो, तेही माणसांच्या जगण्यासाठी लिहितात. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून 4 ओळी तुम्हाला ऐकवतो, मीच लिहिल्या होत्या की तुम्ही पण मातीशी संबंधित आहात, शिंदे सर मातीशी संबंधित आहात, मी तर शेतकरी आहे. मी असं लिहिलं होतं की बोटांचा करून बोरू मातीची केली पाटी, बोटांचा करून बोरू मातीची केली पाटी, मी लिहायला शिकलो माणसांनो तुमच्यासाठी, मी लिहायला शिकलो माणसांनो तुमच्यासाठी.
हे माणसांसाठी लिहिलेलं आहे. कुणीतरी शिंदे सरांना कवी म्हणावं म्हणून मिरवण्यासाठी लिहिलेलं नाही. आणि मिरवण्यासाठी जर असतं ना तर मग ते डोळे झाकून सरांनी मोबाईलवरची कविता लिहिली नसती, चॅटिंगवरची लिहिली असती. संवाद कमी चॅटिंग जास्त असं काहीतरी लिहिलं असतं, तरुणाईला भुलवणारं काहीतरी लिहिलं असतं. पण ते भुलवणारं नाही, ते भुललेल्या तरुणाला जागेवरती आणणारं जे लिहिलंय ना हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे या पुस्तकाचं, ग्रंथांचं जे महत्व आहे ते खूप महत्वाचं आहे. आता या पुस्तकाच्या अनुषंगाने मी खूप बोलू शकतो, कारण यातली प्रत्येक कविता मी वाचलेली, प्रस्तावना माझीच आहे. पण या पुस्तकाचा आशय जो आहे ना, तर तो आशय मला खूप महत्वाचा वाटतो की या पुस्तकामधल्या कविता या कुठल्या तरी एका छंदामध्ये, वृत्तामध्ये, लयीमध्ये लिहिल्या आहेत का याच्यापेक्षा, त्या वृत्तापेक्षा मला या कवीची वृत्ती महत्वाची वाटते. आणि ती वृत्ती जी आहे ना ती माणसाला माणूसपण देणारी वृत्ती आहे. आणि म्हणून या सगळ्या काटेरी वाटेकडून हिरव्या वाटेकडचा हा जो प्रवास आहे ना सर, तो खूप महत्वाचा आहे. आणि मला थोडस मागे गेलं 350 पावणे 400 वर्षापूर्वी तर तुकारामांनी लिहिलेल्या ओळी होत्या की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर. तर हे नेमकं असं झालंय की त्या वृक्षाच्या माध्यमातून त्या काळामध्ये जे आम्हाला झाडांबद्दलचं महत्व सांगितलं, तो प्रवाह, त्यातलीच एक फांदी, एक ढाळी, त्या ढाळीचा पुढचा कुठला तरी तवर शिंदे सरांच्या रूपाने इथपर्यंत आलाय. मी तर नेहमी सांगतो, आम्ही लिहिणारी माणसं म्हणजे मी आता सहज इकडे पाहिलं की जित्या जाली नावानं महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा जितेंद्र सोनवणे इथं आलाय, माझा मित्र उमाकांत बेस्की आलाय. ही सगळी माणसं ज्यावेळी ही सगळं लिहितात ना त्यावेळी प्रत्येकाला असं वाटतं की अरे हा आनंदाचा सोहळा आहे. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.